शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशी चर्चा जी आहे ते सुरू आहे। या संदर्भात खासदार निलेश लंके आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एनडीएमध्ये आपली राष्ट्रवादी जी आहे ती सामील होणार अशी चर्चा ज्या सुरू आहे, काय आपलं प्रतिक्रिया आहे? नाही, अशी तरी काही अधिकृत चर्चा माझ्या आतापर्यंत काही कानावर नाही। आम्ही काल एक 4-5 दिवसापूर्वी ताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या युवक आणि विद्यार्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग आयोजित केलेली होती। ती मीटिंगमध्ये आम्ही सगळेजण बरोबर होतो, पण अशी काही अद्यापपर्यंत कुठली चर्चा झालेली नाही। कुठेतरी गुप्त बैठका ज्या आहेत त्या सुरू असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे। आता गुप्त बैठका जर असत्या तर मला गुप्त बैठकीला बोलवलं असतं, आणि गुप्त बैठकीला माझ्यासारख्याला बोलवलं असतं तर मी निश्चित मीडियासमोर येऊन सांगितलं असतं की अशा आमच्या गुप्त बैठकीमध्ये चर्चा झाली। काल जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची देखील भेट झाल्याचं बोललं जातं। नाही, मला माहित नाही बोलणं झालं का नाही, मला विचारावं लागेल। पण तरी जरी भेट झाली असेल, आम्ही पण आता दिल्लीत ज्यावेळेस जातो, आमचे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे कामं असतात, आम्ही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे जात असतो, काम करत असतो। याचा अर्थ आमची राजकीय चर्चा झाली का नाही? तुमचे सामाजिक कामासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं। पण कुठेतरी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील वक्तव्य केलं की जसे काही ऑफर आले तर आम्ही चर्चा करू। नाही, शेवट अमोल कोल्हेंनी त्यांचा विचार मांडला। तुम्हाला जर मला जर तुम्ही एखाद्याने प्रश्न केला तर आम्ही काय सांगू, ठीक आहे आम्ही त्याचा विचार करू, हेच बोलले ना ते। हे बोलले ना, ते सरळ सरळ बोलले। एखादा कुठला पण जर एखादा प्रश्न आपल्या समोर मांडला, कुठला पण असो, त्याच्यावर तू विचार करून उत्तर द्यावं लागतं ना। आता तुम्ही मला ह्या गोष्टी विचारता तर मला विचार करून उत्तर द्यावं लागतं ना। तसं त्यांनी त्या भाषेतच सांगितलं की विचार करावा लागेल, विचार करून आम्हाला त्यांना सांगावं लागेल। तुम्ही आम्हाला कशी काय ऑफर देता? आम्ही आदरणीय पवार साहेबांची मावळे हो असं। तुमच्या समोर काही चर्चा झाली किंवा काही तुम्ही तुमचं काय मत राहील? नाही, माझ्या समोर तर कुठली चर्चा झालेली नाही, आणि निश्चित ज्यावेळेस माझ्या समोर अशी कुठली चर्चा होईल तर त्यावेळेस सगळ्यात पहिले माध्यमांना त्या ठिकाणी सांगण्याचं काम मी करेन। खासदारांमध्ये काही चर्चा आहे का तशी त्या स्वरूपात किंवा एनडीएमध्ये दाखल व्हायची काय? खासदारांमध्ये सगळ्यात महत्वाची एक चर्चा आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदारांमध्ये। आम्ही सगळ्यांनी एक अशी आमची चर्चा होत असते की आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलोय, पवार साहेबांच्या जहाजात आपण बसलोय, त्यामध्ये पार ताई पण आमच्या बरोबर आहे, आणि आपल्या जहाजाचे ड्रायव्हर कोणी? आदरणीय पवार साहेब आहे। आपला ड्रायव्हर हा देशात एक महान योद्धा आहे। तो ड्रायव्हर आपल्याला यशस्वी ठिकाणी नेल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला सगळ्यांना खात्री आणि विश्वास आहे। निश्चितच जे शरद पवार सांगतील त्याच पद्धतीने खासदार निर्णय घेतील असा विश्वास जो आहे तो निलेश लंकेंनी व्यक्त केलेला आहे। त्यावर पुन्हा जाय मराठी अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।